तर मित्रांनो आपण आतमध्ये आलो एकदम आणि बघू शकता खूप सारा मोठा आतमध्ये आहे गुफा. आपण जास्त आतमध्ये जात नाही. तर रोहित काय सांगशील कसा कोरला गेला असेल? आता आपलं 30 मीटर हा गुफा आहे आतमध्ये. आतमध्ये आलेलं 30 आणि वरती हा गुफा चिनी हातोडीत बनवलेला आहे आणि वरती खूप काय आहे दाखवा तो आम्ही वरती गेलो दाखवू तुम्हाला. तर चला आम्ही आता जातो बाहेर आणि तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू बघा. तुम्ही पण एक दिवशी या इकडं, एक दिवशी या गुप्याची भेट घ्या, मग तुम्हाला समजेल किती आतमध्ये येतो. चला तर गाईज बघा आता मस्त कोकण सरबत आलाय पावडर टाकून, काय फायदा होणार नाही. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो श्री छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आपण हा ब्लॉग स्टार्ट करूया. तर मित्रांनो आपण आज जाणार आहोत ट्रेकिंग करण्यासाठी. तर आमच्या गावासमोर एक गड आहे प्रबलगड, तिथे आपण आज ट्रेकिंग करण्यासाठी जाणार आहोत. तर आपली सर्व पोरं आहेत, आपली कोणकोण पोरं आहेत ते मी तुम्हाला दाखवतेच. इकडे बघू शकता काहीच बघा, काही जुगाड चाललंय यांचा. येत नाही. पिशवी ते टोप याना. तर बघितला गाईच किती मुलं हुशार आहेत आमची. समज रे बुरसात बघा गाईच कोंबड्या आहेत. बॅटरी इकडे सामान वैभव ऐकर. येस गाईज इकडे बघू शकता पंकज खास भिंगारवाडीशी मागवले साईड 1 साईड जरा लास्ट आहे गाईज. बघू शकता किती चिकन आहे तो. A few moments later. आता माचीच्या खाली बघू शकता इकडे वरती माची. इकडे आपली मुलं आहेत. पंकज ठाकूर मॅम फ्रॉम भिंगारवाडी, प्रणव दुर्गे मॅम फ्रॉम पोईंजे वैभव मध्ये, रोहित मते. काय बोलू शकता, आज तुम्ही किल्ल्यावर जाणार आहात, कसं वाटतंय तुम्हाला? कसं वाटतं मला आज तुम्ही किल्ल्यावर जाणार आहात तर? कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. कैसा लगा मेरा मजाक? पालण्यामध्ये बसून कसं वाटतंय? खूप छान. तर चला गाईज जाऊया आपण वरती, थोड्या वेळात भेटू. सो गाईज आमचा प्रवास आता चालू झालेला आहे आणि सुखाचा प्रवास व्हावा हीच विनंती राजाची. बघू शकता आता स्टार्ट झालं. जरा थोडा वेळ तुम्हाला दाखवू त्यांची तोंडा काय तर कोणला कापाला घेतलाय का? आम्ही घेतला वरती सामान चढवासाठी, त्याकडनं पैसे घेतले ना आम्ही आणि त्याला घेतलं सामान चढवासाठी. गजब बेइज्जती है. काय अर्थ बोलतो, पैसे पगार ना बोलतो घ्यावं तो मला ऍडजस्ट करून घेतलं सामान चढवायला. पण काय बोलशील, बरोबर आहे ना? बोलू बरोबर आहे. गाडी कोण येत नाही. त्याचा गाईच पोरांचा पहिला दम, पहिल्या दमाला तोंडाला पेस. कुठे गेला तो आप्पा, कुठे गेला इकडे? पैसे भरले ना म्हणून त्याला आणलाय सामान चढवायला. एनर्जी झोपायला लागेल. पॅन्डी मुलं जाम लागते. पावडर टाकून काय फायदा होणार नाही, त्यासाठी ब्लॉग डिलीट कर इथं. Yeah, boy. टॉप आलाय आणि मस्त पालण्यामध्ये बसलोय. बघू शकता दादा आई टॉमी इकडे आपली पोरं बसलेत. झापा घेतल्या ना गोलच. खरंच कसं वाटतं पालण्यामध्ये बसून वरती येऊन गडावरती? खूप छान वाटतं. आणखीन आपण आता अर्धा चढलाव, थोडा चढलो आपण माचीवर पोचू. त्यानंतर आपला पुढचा प्रवास असेल प्रबलगडवरचा. तो बघायचा तिकडे पण बसलाय पालण्यामध्ये. तर चला थोडा दम खाऊया आपण आणि मग वरती जाऊ. तुम्ही आम्ही सामान चढवतोय इकडे बघा. बोल बजरंग बली की जय. आम्हाला 500 दिल्यात. गाईज काय सांगू तुम्हाला, खूप यंदा पैसे नाही दिलं, फुकाट आणलाय सामान. सामान बघा. तर गाईज काय बोलू शकता तुम्ही?
मला ट्रेकर वाटतं रे डायरेक्ट अशीच घेऊन वरपर्यंत चढ. ट्रेकर वाटतं डायरेक्ट. ट्रेकरची बॅग असते ती, ट्रेकरची बॅग सेम. स्टॉप तिसरा पूर्ण उघडे बाबा. इकडे बघू आता घामाघूम झालेत. झोपले बाबा. पैसे दिला तेव्हा सामान घ्यायला लागला नसता. तर बघू शकता मस्त हॉटेल वगैरे येतो वरती. तुम्ही सुद्धा आले काय नाश्ता वगैरे इथं होऊ शकतो. अच्छा हमको सिखा रही तर गाईज बघा आता मस्त कोकण सरबत आलाय. मग प्याना आता कोकण सरबत आणि मस्त काही एनर्जी येणार. आपण मग घेऊया मस्त की पिऊया. जय श्रीराम. कट्टर भक्त. जय श्रीराम. पायावरी पण गाईज फायनली आपण 1 ते 1.5 तासाच्या प्रवासानंतर माचीवर पोहोचलेलो आहोत. इथं बघूया समोर हॉटेल आहे आणि ही दिसते तुम्हाला कलावंती. आणि इकडे येतो प्रबलगड. आणि इकडे बघू शकता नजारा खूप सारा. इकडे वारतोल गावी तिकडे सिटी आहे. पंकज ते कसं वाटलं आता माचीवर पोहोचून? तर दमलास का तू चढत्या वेळी तू? त्यानंतर कसं आहे ऊन पण खूप थोडा वाढला जास्त, त्यामुळे दम लागतो. आणि आम्हाला पण खूप लेट झाला आहे चढायला. 5 वाजता निघणार होतो आम्ही, निघलो 8 वाजता. तर गाई मस्त थंड थंड वातावरण. किती मोठा शेड आहे वरती. या थंड वातावरणामध्ये तुला कसं वाटतंय? मला खूप छान वाटतं आणि वातावरण खूप छान आहे. झाडी वगैरे बघून आपल्या इथलं वरती शेड वगैरे बघून हॉटेल वगैरे बघून कसं वाटतं तुला? खूप खूप भारी वाटतंय. असं वाटतं का असं गावा ठिकाणी खालती आहे, असं गडावरती आल्यासारखं वाटतच नाही. आपने लापरवाही का नतीजा है. सुद्धा इथं वरती आलं तर तुम्हाला खाण्याची सोय सुद्धा होऊ शकते. इकडे बघू शकता. सो गाईज आमचा आता आराम चालू आहे मस्त. इकडे मॅगी चालू आहे आणि इकडे वगैरे बाजू सिस्टीम चालू आहे. बाबूने गाणं खाया गया. रहा नहीं जाता तड़प ही ऐसी है ना. सुजल जगदाले पूर्व बुलाट. बघू शकता. बघा बघा. कुठे मोहिशेट? मोहिशेट तुम्हाला बकासूर बैलाचे मालक. लवकर नवीन खरेदी. लवकरात नवीन खरेदी येणार पोंजे गावामध्ये. भुंगा बैलाचा मालक मिलिंद शेट पाटील. का मॅगी आमची मटर पनीर मस्त कांदा. बघा कसा घसरलाय वासरू आमचा. कशी फुकट तसा होता ना बाहेरून मागवलेला. बघा. तर गाईच आपण पण आता मस्त की मॅगी खाऊन घेऊ. आणि या तुम्ही पण खाला. तिथं मस्त व्ह्यू आला असता. तर गाईच तिकडे मस्त व्ह्यू आला असं म्हणजे कशी आपली विहीर वगैरे आहे ना, पाणी वगैरे जवळच आहे आपल्याला. त्यामुळे आम्ही इथे घेतली मस्त की. आमचा गॅस होता इथं पोईंचे किंग प्रणव दुर्गे. इकडं भाई भरपूर सोय करते मस्त. हे 7 डिश भर मस्त की. तर गाईच आम्ही 7 जण आहोत इथे. इकडे पंकज आहे, इकडे वैभव आहे, इकडे रोहित मते, इकडे वाजेकर आहे, तिकडे राजेश आहे, इकडे प्रणव आहे भाई आणि मी स्वतः मनीष. स्वतः तो सुद्धा मस्त की मॅगी खाणार आणि स्नॅप टाकणार आणि पाठवणार तिला. प्यारी समज गई. तर काहीच तुम्हाला मी दाखवतो गुप्पा बघा. खूप मोठा गुप्पा आहे आतमध्ये. हा हे जे आतमध्ये गेलं ना तर खूप मोठा गुप्पा आहे. आता आम्ही चाललो 3 जण. इकडं असं बाहेरचं एरिया आहे चालू. तर आतमध्ये झाला आपल्याला फ्लॅश लावावं लागेल. थांबा इकडून फ्लॅश. चला तुम्हाला आतमध्ये फ्लॅश दाखवतो. आतमध्ये कसा काय खूप मोठा गुप्पा आहे. फ्लॅश लाव ना. लागली बघा. आम्ही 3 जण चाललोय गाडीच गुप्पाच्या आतमध्ये. चल चल. खूप आतमध्ये गुप्पा. हे बघा तिकडं पण आतमध्ये काय तिकडं काय तिकडं आम्ही पहिल्यांदा झालो इकडं. तर आता पडून काढलं.
चल चल. खूपच मोठा गुफा आहे, खूपच मोठा. अजून आतमध्ये गेला का? वाचून आहे. हा हो हो कुठे एवढंच. तर आहे एवढाच गुफा आहे. तर मित्रांनो आपण आतमध्ये आलो एकदम आणि बघू शकता खूप सारा मोठा आतमध्ये आहे गुफा. आपण जास्त आतमध्ये जायत नाही. तर रोहित काय सांगशील कसा कोरला गेला असेल? आता आपलं 30 मीटर हा गुफा आहे आतमध्ये आतमध्ये आणि वरती हा गुफा चिनी हातोडीत बनवलेला आहे आणि वरती खूप काय आहे दाखवा का तो आम्ही वरती गेलो दाखवू तुम्हाला. तर चला आम्ही आता जातो बाहेर आणि तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू बघा. तुम्ही पण एक दिवशी या इकडं, एक दिवशी या गुप्याची भेट घ्या, मग तुम्हाला समजेल किती आतमध्ये येतो. चला काय तोंड कसा झालाय? सामान जडायला लागलाय जास्त ना. घ्या आता. फायनली मित्रांनो आपण वरती आलेलो आहे पायऱ्यांच्यावर. हा आहे दरवाजा किल्ल्याचा. इकडे बघित आपली पोरं बसलेत. इकडे शिवाजी महाराजांचा झेंडा जाणता राजा. आईच मस्त किल्ल्यावरती जांभळं खायला या. हे बघा खूप जांभळे आहेत मस्त. तर काय लय गोड जांभळ्यात. आणि आम्ही वाचला होता वरती इकडं. वरती पण पालन आहे, नुसता पालनच इकडं. आहेत का जांभळा? हो आहेत ना. बघू दाखव. आपण जांभळा का तिकडं खूप जांभळा आलेत. आम्हा आता खाली चालला का? हे पोच द्या रे प्रत्येक एक एक. अरे कसलंच आहे. तर काही किल्ल्यावरचे आहे ते राजवाडे बघू शकता इकडे. तुम्हाला दाखवतो आतमधला. इकडे बघू शकता राजवाडा नाव सुद्धा आहे. तर आतमध्ये दाखवतो मी तुम्हाला. बघा असं जुन्या काळातलं आहे. इकडे एक धर्मवीर. दुसरा राजवाडा आहे इकडं. तर आतमध्ये जाईत कारण ते पोरं सगळी गेलेत पुढं. चला तुम्हाला अजून एक दाखवतो राजवाडा जुन्या काळातला. हे बघा हा इकडे राजवाडा. पुढे जाऊन थोडा पोरं गेलं सगळे पुढे आहे ना, आपण थांबलो सगळ्यात मागे. काय आज एक चतुर्थी आणि मला गणपतीचं मंदिर आहे वरती. तिथे आलो पाय पाडायला. इकडे शंकराची पिंडी आहे. खूप सुंदर. आणि देऊळ पत्र वगैरे काढले कारण नवीन काम चालू करायचं असेल तर ना. दोन इथं लाव, पाठी दोन लाव, पाठीचं लाव. नारळ फोडतात, उदबत्ती लावते. पाठी पाठी लाव. नारळ फोड देतो. आता पाठी लाव. मंदिर त्या बाजून जा, त्या बाजून जा. फोडू. गणपती बाप्पा. छत्रपती शिवाजी महाराज की. या कुत्र्यात आणि या कुत्र्यात काय फरक दिसतंय तुम्हाला नक्कीच सांगा कमेंट करून. बघा त्याला खोबऱ्यात येत आहे. तू जन्म नव्हता मी किती मिनिटं आहे. आपण का खोबरा मस्त नारळ पडला गणपती बाप्पाला. खोबरा का पाणी तुला भेटेल टाक्यांच्यात. पाय पाडला का मग कसं दिसतं मला. तर आम्ही चालू होता काला बुर्जाकडे. 1700 मीटर आहे. तर चला मित्रांनो आपण डायरेक्ट आता काला बुर्जावर भेटू. डायरेक्ट तिकडे पोचलो का मस्त बसू वगैरे आराम वगैरे करू. मस्त जेवण वगैरे घालू
तर तुम्हाला ते दाखवतो मी. आम्ही पोचलो आता फायनली किल्ल्यावरती आणि इकडे आम्ही आता घेतलंय जेवायला करायला. आणि आमचा आज चतुर्थी आहे त्यामुळे व्हेज जेवण असणार आहे आणि उद्या असणार आमचं नॉनव्हेज. कॅमेरा तोंडच नाही दिसत त्यात. इकडे बघा सम मटर आहे, इकडे गाजर कापतंय. बसला इकडे सामान चढवलं का नाही आपला इकडे बाबा मंडळी जेवण करत आहे. तर या गाईस तुम्हाला मी शिकवतो कसं जेवण करायचं. खोबरा की संतर अरे नंतर कधी इथं फोडणी टाकायला लागतो नंतर. आता लगेच ना आणून ठेव नको आई. रक्षक बघू शकता कुत्रा आणि आमच्यावर रात्रभर लक्ष ठेवला आहे. काही जात सकल झाली आणि आम्ही उठलोय. बघू शकता इकडे किल्ल्यावरची सकल खूप सुंदर मस्त आहे की थंड थंड वातावरण. आणि इकडे बघा जेवायला बसलंय. जरा कमी का रे बघा सकाळ सकाळी मस्त ब्रश करतोय. इकडे जेवायला बसलाय बाई. काय खाताय रे? इकडे बघा आमचा रक्षक कुत्रा इंग्लंड निघलेला बहिणी मारून टाकल्या. तर बघा आम्ही झोपण्यासाठी कशी सोय केली होती. चारी बाजूला कंपाऊंड आणि त्यामध्ये आम्ही तो तर काही चला आपण जाऊया आता आंघोळ धुवायला फ्रेश होऊ मस्तपैकी. आणि तुम्हाला दाखवतो मी हौद वगैरे किल्ल्यावरचं. चला हौद दाखवतो मी आता किल्ल्यावरचा मस्त की तुम्ही कधी बघला नसेल तर बघून घ्या. तिकडे आंघोळ धुतोय. तर बघा इकडे आहे का हौद आहे पण त्यामधलं पाणी संपतं दरवर्षी. आणि इकडे एक हौद आहे. इकडे बघा आंघोळ धुतोय मस्त आहे की थंड थंड पाणी. बाई कसं वाटतंय आंघोळ धुवायला? चिल चिल थंड चिल थंड चिल का? इकडे बघा मस्त की हौद आहे पाणी पिण्यासाठी हौद आहे. तर आम्ही रात्री यामध्ये जेवण केलं या पाण्यामध्ये. खूप चांगला पाणी आहे. इकडे बघा व्ह्यू मस्त पैकी. इकडे आमचा गाव तो गाईस तो दिसतोय ना तो येतो आमचा गाव आहे. आम्ही जाऊ आता तिकडं मस्त की थोड्या वेळाने भेटू. अंघोळ वगैरे धुवू आणि 4 दिवस झाला अंघोळ धुतले नाही. तेच कपडे तीच चप्पल तोच तोंड. तर गाईज आपण आलो आता कालावंतीवर. पुरे तुम्हाला मी दाखवतो कालावंती बघू शकता. इकडे खूप खोल आहे बघा. ही आहे कालावंती इकडे आणि इकडे माची वरती कोणतरी माणसं पण आहेत तिथं एन्जॉय करते. तर बघा इथून किती खोल आहे दाखवतो मी तुम्हाला. पुढे नाही एवढाच आहे. तर गाईज खूप खोल आहे त्यामुळे जायत ना आपण पुढं.